आज आपण पनीर 65 करणार आहोत। अगदी स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगितलेली आहे। एकदा केली की तुम्ही नेहमी याच पद्धतीने कराल। ही सीरीज जर तुम्हाला आवडत असेल, कंटिन्यू ठेवायची असेल, रेस्टॉरंट सारख्या स्टार्टर रेसिपी शिकायच्या असतील तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये #सरिताज किचन स्टार्टर रेसिपीज असं लिहा। नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनच्या स्टार्टर रेसिपीच्या चौथ्या एपिसोडमध्ये आपण करतोय मस्त असं पनीर 65 रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण प्रत्येक पदार्थ स्टेप बाय स्टेप बघतो। यासाठी लागणारं साहित्य पण एकदम स्टेप बाय स्टेप बघू। पनीर मॅरिनेशनसाठी आपण घेतले 300 ग्रॅम पनीर, त्याचे असे चौकोनी तुकडे केले। अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा मिरची पावडर, 2 चमचे मैदा आणि 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लोअर। आता यासाठी आपण एक सॉस तयार करतोय। त्यासाठी 5-6 बेडगी मिरची 2 तास गरम पाण्यात भिजू घातल्या। सोबतच आपल्याला लागेल 3 ते 4 चमचे ताजं दही, पाव चमचा काळी मिरी पूड, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर। मसाल्याच्या फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे सुके मिरचीचे तुकडे 4 ते 5, 2 मोठे चमचे बारीक चिरलेला लसूण, 1 चमचा भरून चिरलेलं आलं, 25 ते 30 कढीपत्त्याची पानं, 1 शिमला मिरची चौकोनी कापून, 1 कांदा चौकोनी पाकळ्या करून, बारीक चिरलेली कांद्याची पात, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा काळी मिरी पूड, अर्धा चमचा साखर, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर। साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू। पहिली स्टेप आहे आपल्याला करायचे पनीर मॅरिनेशन। तर पनीर चं कुठलाही स्टार्टर करायचं असेल आणि जेव्हा आपण पनीर तळतो त्यावेळी ना त्याचे असे जाड तुकडे करायचे। शक्यतो लांबट तुकडे न करता चौकोनी करा। मग ते कितीही मोठे असू द्या, चौकोनी करा, जाड करा, म्हणजे ते तुटत नाहीत। तर असे मी मध्यम आकाराचे चौकोनी जाड तुकडे केलेले आहेत। याला एका भांड्यात काढलं। यामध्ये घालूया आलं लसणाची पेस्ट, मिरची पावडर, मीठ चवीपुरतं। आधी आपण काय करूया, हे सगळं या पनीरच्या तुकड्यांना लावून घेऊ। तर पनीर हलकंसं ओलसर आहे, त्यामुळे मी याला पाण्याचा शिंतोडा वगैरे देणार नाही। पण तुम्हाला वाटते की खूपच कोरडं आहे तर थोडंसं पाण्याचा हबका मारू शकता, अगदी थोडंसं, फार नाही। तर हे आलं लसूण पेस्ट, मिरची पावडर पनीरला चांगलं लावलं। आता यामध्ये घालूया मैदा 1-2 चमचे आणि 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लोअर। आता आपण काय करू, हे असं टॉस करून घेऊया आणि पनीरच्या तुकड्यांना सगळं लावून घेऊ। आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा आलं लसूण पेस्ट वगैरे सगळं घालून याला हलकासा ओलसरपणा आणायचा आणि मग मैदा आणि कॉर्नफ्लोअर घालायचं, म्हणजे मग हे ना वर असं छान चिकटलं जातं। थोडंसं कॉर्नफ्लोअर आणखी लागेल आणि हे घ्या, पनीरच्या तुकड्यांना आपण सगळं लावून घेतलंय। याला 5-10 मिनिटं असंच ठेवूया। पनीर मॅरिनेशनला ठेवलं। आता दुसरी स्टेप आपल्याला याचा सॉस करून घ्यायचा आहे। तर इथं मी या मिरच्या भिजत घातल्या होत्या, याला आपण मिक्सरच्या भांड्यात काढूया। तुमच्याकडे जर या मिरच्या नसतील तर तुम्ही याच्याऐवजी रेड चिली सॉस 2 ते 3 चमचे वापरला तरी चालेल। या मिरच्या घालायच्या, थोडंसं पाणी घालूया आणि एकदम बारीक अशी पेस्ट करून घेऊ। आणि हे घे, आपली मिरचीची पेस्ट तयार झाली। आता आपण काय करूया, आपण जे दही घेतलंय त्याचं पण एक मिश्रण करू। एका भांड्यात घेऊया दही। लक्षात घ्या, दही आपल्याला ताजंच घ्यायचं आहे, आंबट दही वापरायचं नाही। यामध्ये आपण हे सगळे मसाले घालू, मीठ, मिरपूड, मिरची पावडर आणि थोडंसं कॉर्नफ्लोअर, अगदी अर्धा चमचा। याने काय होतं ना, आपल्या सॉसला थिकनेस यायला मदत होते। थोडंसं पाणी घालूया आणि याला मिक्स करून घेऊ। आणि हे घ्या, आपण याला चांगलं मिक्स करून घेतलं। आता आपली तिसरी स्टेप, आपल्याला पनीर तळून घ्यायचं आहे, ते करून घेऊ। आता पनीर तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे। हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही। एकदा जरूर वापरून बघा, ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता तेल मध्यम गरम पाहिजे। तेल कमी गरम असेल तर पनीर कढईमध्ये म्हणजे एकदम असं मऊ होतं, नीट तळलं जात नाही। आणि जर जास्त गरम असेल तर पनीर चिकटून बसतं, त्यामुळे तेल व्यवस्थित पाहिजे। कसं तापलं ओळखायचं बघूया। हा गोळा टाकलाय थोडासा पनीरचा आणि तुम्ही बघताय तर बबल्स येतात आणि लगेच तो तळला जाऊन वर येतोय आणि करपत नाही, याचा अर्थ व्यवस्थित तेल तापलेलं आहे। आता आपण काय करू, जरा सुरुवातीची बॅच सोडताना गॅस मोठाच ठेवायचा आणि पनीरचे मावतील एवढे तुकडे यामध्ये सोडायचे। जास्त गर्दी पण करायची नाही, नाहीतर तेलाचं तापमान कमी होऊन पनीर चिकटू शकतं। अर्ध पनीर मी यामध्ये सोडलं। आता सुरुवातीला याला असंच ठेवूया एक अर्धा मिनिटासाठी, थोडंसं सेट झालं की मग तळून घेऊ। आणि हे घ्या,
एक अर्धा मिनटं ठेवल्यानंतर पनीरने छान आकार धरलाय, अजिबात चिकटलेला नाही आहे. आता मात्र गॅस कमी करूया आणि याला छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. आणि हे घ्या, 2 ते 3 मिनिटं याला तळून घेतलं. बघा किती मस्त आपलं पनीर तळलं गेलेलं आहे. चांगलं निथळायचं आणि काढून घ्यायचं. आता उरलेलं पनीर पण असंच तळूया. फक्त दुसरी बॅच तळताना तेलाचं तापमान लक्षात घ्या. तेल खूप कमी तापलेलं नसावं किंवा एकदम जास्त तापलेलं नसावं. बरं, आता ही बॅच पण अगदी पहिल्यासारखीच तळून घेऊ. दुसरी बॅच पण तळून झाली आहे. आता याला सुपर क्रिस्पी करण्यासाठी काय करायचं, जे जे ही सिरीज बघतात त्यांना माहितीच असेल आपण काय करतो. तर आधी सगळं पनीर तळून काढायचं. आता समजा तुम्हाला सकाळी तुम्ही हे तळून ठेवलं आणि संध्याकाळी तुम्हाला हे करायचं आहे, तर हे पनीर असंच तळून ठेवा सकाळच्या वेळी. आणि जेव्हा तुम्हाला करायचं आहे त्यावेळी याला डबल फ्राय करा. तर आता काय करूया, आता आपण लगेच करणार आहोत त्यामुळं ही दुसरी स्टेप मी लगेच करते. गॅस मोठा करायचा, तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि हे तळलेलं पनीर परत एकदा यामध्ये घालायचं आणि मोठ्या आचेवर 1 मिनिट भरासाठी ठेवायचं. याने काय होतं, वरचा लेअर डबल क्रिस्पी होतो आणि त्यामुळं पनीर जास्त वेळ कुरकुरीत राहतं. मी आता सगळंच एका वेळी टाकलं आहे. आता गॅस मोठा ठेवू आणि याला मिनिटभरासाठी असंच क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊ. आणि मिनिटभर मोठ्या आचेवर तळलं आणि आपलं हे सुपर क्रिस्पी असं पनीर तळून झालं आहे. हे असंच खायला पण भारी लागतं. यासाठी सॉस वगैरे काही करण्याची गरज नाही. असं सुद्धा तुम्ही पनीर पकोडा म्हणून खाऊ शकता. पण आपण याला आता 65चं रूप द्यायचं आहे. मी काय करते ना, कधी कधी असं काही करायचं असेल तर हे तळलेलं असतं, यातले थोडे पीसेस माझी मुलगी मनस्वी अगदी लहान आहे तिच्यासाठी असेच ठेवून देते. यातले पण मी थोडे ठेवून देणार आहे. आपलं हे पनीर तळून झालेलं आहे. आपली तिसरी स्टेप पूर्ण झाली. आता शेवटची आणि चौथी स्टेप आहे. आपल्याला याचा सॉस करून याला पनीर 65 कसं करायचं ते बघूया. तर आता पनीर तळून राहिलेलं जे तेल आहे त्यातलंच एक 3 ते 4 चमचे तेल आपण इथं कढईत घेऊया. तेल गरम झालं, यामध्ये घालूया लाल सुकी मिरची, भरपूर असा बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेलं आलं. इथं तुम्ही लाल मिरचीऐवजी हिरवी मिरची सुद्धा घालू शकता. याला परतून घेऊया. तर लाल मिरची घातली, पण मला थोडीशी हिरवी मिरची आवडते म्हणून मी थोडी उभी चिरलेली हिरवी मिरची पण घालतेय. आता हे सगळं घातलं, यामध्ये घातला जातो भरपूर असा कढीपत्ता. कढीपत्ता घालायचा आणि याला छान असं मिनिटभरासाठी परतून घ्यायचं, म्हणजे तो थोडा थोडा कुरकुरीत होतो. कढीपत्ता परतला. आता घालूया शिमला मिरचीच्या पाकळ्या आणि कांद्याच्या पाकळ्या. गॅस मोठा आणि याला 2 मिनटं परतून घेऊ. कांदा शिमला मिरची घालून अगदी 1-1.5 मिनटासाठी परतलं. आता यामध्ये तयार केलेली लाल मिरचीची पेस्ट घालूया. लक्षात घ्या आपल्याला सगळं मोठ्या आचेवरच करायचं आहे परतून घेताना. एक अर्धा कप पाणी घालूया आणि याला 1-1.5 मिनटासाठी परतून घेऊया. मिरचीची पेस्ट घातली आणि याला मोठ्या आचेवर 2-3 मिनटं परतलं. हे बघा मिरचीची पेस्ट छान शिजली गेली, म्हणजे परतली गेली. आता यामध्ये घालूया दह्याचं मिश्रण जे आपण मगाशी केलं होतं. गॅस कमी करून यामध्ये हे दह्याचं मिश्रण घालायचं आहे. त्याचबरोबर घालूया गरम मसाला, धणेपूड, मिरपूड, साखर थोडासा तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी आणि मीठ चवीपुरतं. मीठ आपण सॉसपुरतं घालतोय. पनीरचं मीठ आपण पनीर तळताना घातलं होतं. आता इथं पण आपल्याला गॅस करायचा आहे आता मोठा आणि याला हलकासा कोरडेपणा येईपर्यंत, दही चांगलं शिजेपर्यंत परतून घेऊ. 1-2 मिनटं परतूया. आणि हे घ्या, सगळं आपण मस्त परतलं आहे. दह्याच्या मिश्रणात कॉर्नफ्लोअर घातलं होतं, ते पण चांगलं शिजलेलं आहे. आता यामध्ये घालूया थोडीशी कांद्याची पात, थोडीशी कोथिंबीर आणि तळलेलं पनीर. गॅस मोठा, त्याला फक्त मिसळून घ्यायचं आहे. हा सॉस या पनीरला चांगला कोट व्हायला पाहिजे. हे सगळं छान आपण कोट करून घेतलं आहे. गॅस बंद करूया. वरून परत थोडीशी कांद्याची पात घालूया, थोडी आणखी कोथिंबीर घालूया आणि आपलं हे मस्त चमचमीत असं पनीर 65 तयार झालेलं आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जर मिरचीची पेस्ट करायची नाही आहे तुम्हाला, तर तुम्ही त्याच्याऐवजी रेड चिली सॉस घातला तरी चालेल किंवा थोडीशी मिरची पावडर पाण्यामध्ये कालवून ते पाणी याच्यामध्ये घातलं तरी पण चालणार आहे. तर अशा पद्धतीने आज आपण इथं मस्त पनीर 65 कसं करायचं ते बघितलं. स्टार्टर रेसिपीज ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला स्टार्टर्समध्ये आणखी काय बघायचं आहे किंवा आणखी कशाची सिरीज बघायची असेल तर मला लिहून कळवा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.